नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांचा गुढीपाडवा, तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ आणि काव्या बनवणार छान एकत्र पुरणपोळी. आता नेमकं काय आणि कसं कसं घडतं हे सर्व आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जाणून घ्या. तर आता गुढीपाडवा असतो, त्यामुळे काव्याही अगदी सुंदर हिरव्या रंगाची छान मस्त साडी नेसून, लेटेस्ट दागिने घालून, मंगळसूत्र नथ घालून तयार झालेली असते. आता इतक्यात पार्थ फोनवर बोलत बोलत तिथे आलेला असतो. आता काव्याच ते मनमोहक रूप पाहून पार्थ फोन बोलताच कट करतो. काव्या पार्थला म्हणते, देशमुख अहो फोनवर बोला. पार्थ म्हणतो, कट झाला. त्याबरोबर काव्या म्हणते, काय फोन की तुमची पतंग? त्याबरोबर बर. आता पार्थ म्हणतो, दोन्ही. तशी काव्या आता लाजते आणि ती म्हणते, ते सगळं सोडा, मी कशी दिसते ते सांगा बरं मला. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, तुम्ही खूप सुंदर दिसताय काव्या. त्याबरोबर आता काव्याही पार्थला म्हणत असते, अरे बापरे, आज माझं एवढं कौतुक करताय ते सुद्धा इतकं पटकन. त्याबरोबर आता पार्थ म्हणत असतो की हो तर. आणि आता पार्थ काव्याच्या जवळ येत असतो, तर काव्या पार्थला सांगते की पार्थ, गुढीपाडव्याची पूजा अजून व्हायची बाकी आहे, पूजा व्हायची आहे. त्याबरोबर मग काव्या पार्थला स्वतःपासून लांब करते. त्यानंतर मग पार्थ आता काव्याला म्हणू लागतो, काव्या तुम्ही सुंदर दिसताय, पण एक गोष्ट कमी आहे. त्याबरोबर काव्या म्हणते, कमी काय हो? त्याबरोबर पार्थ म्हणतो, सांगू नको, जाऊ दे, सोडा. त्यावर काव्या म्हणते, असं काय करताय देशमुख, सांगा ना काय राहिलं आहे इथे. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, डोळे बंद करा. काव्य म्हणते, देशमुख. त्याबरोबर पार्थ म्हणतो, करा. तर डोळे बंद. काव्या डोळे मिटते. पार्थ तीच यासमोर मोगराचा गजरा धरतो आणि तिला म्हणत असतो, आता डोळे उघडा. तशी काव्या लगेचच डोळे उघडते. पार्थ तिला म्हणत असतो, याचीच कमी राहिली होती. मोग्याचा गजरा बघून काव्या खूप खुश होते. त्यानंतर पार्थ स्वतःच्या हाताने तिच्या केसात मोग्याचा गजरा माळतो आणि आता काव्याला म्हणतो, आता सुंदर दिसताय. त्यानंतर मग पार्थ आणि काव्या दोघजण स्वयंपाकघरात येतात. आता मालिनी काकू पुरणपोळ्यांसाठी छान तयारी करायला घेतच असतात. इतक्यात पार्थ आणि काव्याला स्वयंपाकघरात बघून मालिनी काकू म्हणतात, काव्या अग बरं झालं तू आलीस, चल आपण पटपट पुरणपोळ्या करायला घेऊ. पार्थला बघून त्या म्हणतात, काय रे तू काय करतोयस इथे? त्याबरोबर पार्थ म्हणतो, अगं आई, असं काय करतेस? तू एवढी नटली आहेस, सजली आहेस, सुंदर तयार झाली आहेस, आणि आता तू इथे किचनमध्ये राबणार, कष्ट करणार, पुरणपोळ्या बनवणार. त्यानंतर तर मग तू घामाघूम होणार, मग तू छान नाही दिसणार. हे सगळं बरं नाही, नाग वाटणार. म्हणून मग मी विचार केला की मी सुद्धा यावर्षी मस्तपैकी तुम्हाला पुरणपोळ्या बनवायला मदत करतो, म्हणून आलो किचनमध्ये. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, काय रे तुला काय वाटलं? मला कळत नाहीये, बायकोला पुरणपोळी बनवायला मदत करायची आहे म्हणून आलाय स्वयंपाकघरात. सांग ना बायकोला त्रास नको ना, म्हणून नाही तर एवढी वर्ष आई दरवर्षी पुरणपोळी बनवते, पण आईला कधी मदत करायला आला नाही स्वयंपाकघरात. काव्या बघतीयस ना, मला कधी मदत केली नाही, आणि आज म्हणे काय तर आई तू खूप सुंदर दिसतेस आणि तुला मदत करायची आहे वगैरे, बायकोसाठी करतोयस हे सगळं ते खरं तरी बोल कमीत कमी. त्यावर पार्थ हसतो आणि लाजतो सुद्धा. मालिनी काकू म्हणतात, बघ 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 काव्या, बघ कसा लाजतोय, बघ खोट बोलताना. तसा लगेचच पार्थ म्हणतो, काही लाजत वगैरे नाहीये मी आई. उगाचच्या उगाच तू काहीतरी बोलू नकोस, आणि असं काय बोलतेस की जसं मी तुझ्यासाठी कधीच काही करत नाही. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात, हो का, तू माझ्यासाठी काय केलंस आजपर्यंत ते सांग बरं. पार्थ म्हणतो, हा म्हणजे मी ते जाऊ देत ना आई, कशाला उगाच. त्यापेक्षा आज मी मस्त गरम गरम पुरणपोळ्या बनवतो, तू माझ्या हातच्या पुरणपोळ्या खा, छान लुसलुशीत. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, नाही आता एवढी जर तुझी इच्छा आहेच बायकोला मदत करायची तर कर, मी जाते. आणि मग
त्यानंतर मालिनी काकू काव्याला म्हणतात, काव्या लक्ष दे ग बाई. आणि मालिनी काकू स्वाप घरातन आता बाहेर पडू लागतात. तर काव्या म्हणते, आई हो कशाला जाताय, तुम्ही थांबा ना, आपण मिळून पूर्ण पोळ्या बनवू. त्यावर मालिनी काकू म्हणतात, नाही नाही नको, कारण तुझ्या मनात जरी मी इथे थांबाव अशी इच्छा असली तरी माझ्या बालकाच्या मनात मी इथे थांबाव अशी अजिबातच इच्छा नाहीये. काय पार्थ बरोबर ना. पार्थ म्हणतो, हो अगदीच. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय म्हणालास. पार्थ म्हणतो, अगदीच तसं काही नाही आई, थांबू शकतेस तू, थांब ना, खरंच थांब, आवडेल मला. मालिनी काकू म्हणतात, हो का, मग ठीक आहे थांबते की. त्यावर मग पार्थ म्हणतो, नाही नको कशाला, तू उगाच थांबशील, तुला घाम वगैरे येईल, तुझा निवांत बाहेर बस, मी करतो सगळी तयारी. मग मालिनी काकू तिकडून निघून जातात. त्यानंतर मग पार्थ म्हणतो, तर आता पुरणपोळी बनवण्यासाठी पहिले आपल्याला डाळ उकडवावी लागेल, चला तर आपण डाळ उकळायला घेऊया. काव्या म्हणते, डाळ उकडण्या अगोदर डाळ भिजवावी लागते. पार्थ म्हणतो, अहो पण मग आता आपण डाळ भिजवलीच नव्हती की, आता एवढे शॉर्ट नोटीसवरती भिजवलेली डाळ आपल्याला कुठे मिळणार. काव्या म्हणते, हा विचार आदल्या रात्री करावा लागतो, जो आईने आणि मी आधीच केला होता. त्यामुळे आम्ही डाळ भिजवून ठेवलेली आहे, तुम्ही ती डाळ आता वापरू शकता. मग आता लगेचच पार्थची डाळ घेतो. काव्या म्हणते, धुवून वापरावी लागते डाळ. मग पार्थ लगेचच ती भिजवलेली डाळ धुवून घेतो आणि त्यानंतर मग आता तो डाळ शिजवण्यासाठी कुकरला लावतो. त्यानंतर मग आता इकडे लगेचच तो म्हणतो, पुरणपोळीसाठी नेक्स्ट कट करावा लागतो गूळ. आता मी गूळ कापायला घेतो. काव्या पार्थला म्हणत असते की, नाही नको, तुम्हाला नाही जमणार ते गूळ वगैरे कापायला, राहू द्या तुम्ही, मी कापते. त्यावर पार्थ काव्याला सांगतो की मला जमेल, मी करतो. काव्या म्हणते, नाही जमणार, राहू द्या. पार्थ म्हणतो, मी जमेल, मला जमेल. त्यानंतर मग हट्टाने आता पार्थ गूळ कापायला घेतोच. आणि आता गूळ कापताना पार्थ पहिल बोट कापून घेतो. आता रक्त यायला लागत. त्याबरोबर काव्य लगेचच पार्थला म्हणते, बघा म्हटलं होतं ना, मी नसता आगावपणा करायला जाऊ नका म्हणून, पण नाही, माझं कसं ऐकाल ना, बघू. आणि मग काव्या आता म्हणते, नाही जास्त नाही कापलेलं द्या, आता तो गूळ मी कापते उरलेला. आणि मग काव्या आता गूळ कापायला घेते. काव्या गूळ कापत असते, पार्थ गूळ खात असतो. काव्या म्हणते, गूळ खाण्यापेक्षा जरा बघा ना, ती डाळ शिजली का. मग आता पार्थ बघत असतो, डाळ शिजली का. आता पार्थला काही कळत नसतं. मग पार्थ म्हणतो, म्हणजे शिजत येते, शिजत येते. काव्या म्हणते, कळते का नाही नाम, म्हणजे बघा, याच्यावरून अंदाज बांधा की तुम्ही स्वयंपाकघरात किती पावल ठेवतात. आणि बिचाया काल त्या मुलीला ओरडत होतात कामावरन. त्यावर पार्थ म्हणतो, जाऊ देत ना, जाऊ देत होत असं कधीतरी. त्यावर मग आता बघता बघता त्या दोघांचं पुरण बनवून तर होत आलेलं असतं. काव्या आता मस्तपैकी गूळ वगैरे चिरून घेते. त्यानंतर उकडलेल्या डाळीमध्ये टाकून आता पार्थला सांगते, आता हे मिक्स करा. मग पार्थ आता गॅसवरती तसंच ते छान मिक्स वगैरे करून घेतो. काव्याला म्हणतो, पुरणपोळी बनवणं फार अवघड नाहीये हो. काव्या म्हणते, मी तुमची मदत करते नात, यामुळे ते अवघड जात नाहीये. मग आता पार्थ आणि काव्या छान पुरणपोळी करत असतात. तर हे सगळं बघून आता रम्याला मात्र खूपच जास्त राग येत असतो. रम्याला जेलेसी होत असते. रम्याला असं वाटत असतं की आत्ताच जाव आणि काव्याला तिकडन बाजूला खेचून हिसकून काढावं. पण आता रम्या विचार करते, नाही नाही रम्या, तुला असं काहीही आताताईपणा करून करायचं नाहीये. कंट्रोल कंट्रोल, बिहेव युअरसेल्फ. काय करतीयस तू, हे तुला चिडायचं नाहीये, तुला शांत राहायचं. रम्या, शांत शांत, तू रूममध्ये चल बरं. आणि मग रम्या आता रूममध्ये येते. रूममध्ये येऊन ती रागाने खाटकन सोफ्यावरती बसते. त्याबरोबर वसवात त्या रम्याला विचारते, काय ग रम्या, काय झालं आणि अशी रागाहून का आलीस बरं, कोणी काही बोललं का तुला. पार्थ काही बोलला का, पुन्हा नंदिनी बोलली का काही. त्यावर मग रम्या म्हणते, नाही गाई, मला कशाला कोणी काही बोलेल. मग वसवत त्या म्हणते, मग सोनासुदीच्या दिवशी काय झालं, तुला खडकन
तोंड पाडून बसायला ब्रत तशी रम्या लगेचच म्हणू लागते, दुसरं काय होणार आहे, स्वयंपाकघरात लव बर्ड्स स्वयंपाक करतायत. त्याबरोबर वसुत्याला काहीच कळत नाही. वसुत्या म्हणते काय? त्यावर रम्या म्हणते, पार्थ आणि काव्याग. काय तर म्हणे, पार्थ काव्याला पुरणपोळी बनवायला मदत करतोय. त्या पुरणपोळ्यासुद्धा काव्याला एकटीने बनवता येत नाहीत का, त्यासाठी तिला माझ्या पार्थच्या मदतीची गरज पडते का आता? त्याबरोबर वसुत्या म्हणते, रम्या रम्या रम्या, अग शांत हो, काय चाललंय तुझं? कितीही तुझी चिडचिड, किती हा तुझा त्रागा, हे बघ, शांत हो रम्या, शांत हो, चुकीची पावलं उचलू नकोस. तू चिडचिड करावीस, तुझा राग व्हावा आणि मग तुझं खरं रूप बाहेर पडावं, हीच तर पार्थची इच्छा आहे ना, पण तुला ती पूर्ण होऊ द्यायची नाहीये, कळतेय का तुला बाळा? त्यामुळे प्लीज आता सध्या तू शांत रहा. त्यावेळी मग रम्याही शांत होते आणि वसुत्याला म्हणते, आई, आज पहिल्यांदा तू बरोबर बोललीस. त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला आता इकडे नंदिनी ही सुद्धा छान तयार वगैरे झालेली असते. तिने सुद्धा सुंदर गुलाबी रंगाची साडी घातलेली असते. आता इकडे जीवासुद्धा छान तयार वगैरे झालेला असतो. पण नंदिनी ही जरा नाराजच असते, कारण नंदिनीने कालच जीवाच्या मित्राबरोबरच फोनवरच बोलणं ऐकलेलं असतं आणि नंदिनीला वाटलेलं असतं की जीवा माझ्याबद्दल बोलतोय, पण खरं तर जीवा त्याच्याबद्दल बोलत नसतो. जीवा त्याच्या बॉडीबद्दल बोलत असतो. पण नंदिनीला ही गोष्ट कळलेलीच नसते. तर जीवाच्या मात्र ही गोष्ट लक्षात आलेली नसते. नंदिनी त्याच्याबरोबर थोडी तुटक वागत असते. आता नंतर मालिनी काकू स्वयंपाकघरात येतात आणि विचारतात, काय झालं, का पुरणपोळ्या नाही, म्हणजे स्वयंपाकघरात आले दोघं खरे, पण काय रे, जमलंय का पुरणपोळी करायला तुला? त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणतो, जमले का, म्हणजे शेवटी आहे कोण, आम्ही देशमुख, विक्रम देशमुखांचा मुलगा. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, म्हणूनच जरा काळजी वाटली ना स्वयंपाकाची मला. तुला माहिती आहे का, तू स्वयंपाकघरात आलास ना की मला स्वयंपाकघराच टेन्शनची येत. बाबा, ती स्वयंपाकघराची काय अवस्था होईल असं. त्याबरोबर लगेचच काव्य हसते. मग मालिनी काकू म्हणतात, काय मग जमली का पुरणपोळी? त्यावर पार्थ म्हणतो, हे बघ, काय मस्त गरम गरम लुसलुशीत पुरणपोळ्या केल्या. त्या मी मालिनी काकू बघतात आणि म्हणतात, वा, खरंच खूप उत्तम पुरणपोळ्या केल्यात तुम्ही. ह्या पुरणपोळीतल्या गोडव्याप्रमाणेच तुमचं नातंसुद्धा असंच कायम गोड राहू दे आणि आयुष्यभर प्रत्येक सणाला, प्रत्येक होळीला तुम्ही अगदी असेच आनंदाने, उत्साहाने सणाची तयारी करा, पोळ्या बनवा आणि पोट भरून खा आणि आम्हालाला सुद्धा खाऊ घाला. काय? त्याबरोबर मग लगेचच इकडे पार्थ म्हणतो, पुरणपोळी बनवणं काही फार अवघड नाहीये. त्यावर लगेचच मालिनी काकू त्याला सांगतात, एक धड्या बायकोने मदत केली आहे ना, म्हणून जमलं, नाहीतर एव्हाना स्वयंपाकघरात पार आला होता की डायनोसोर हे ओळखता आलं नसतं. इतकी वाईट अवस्था केली असतीस तू स्वयंपाकघराची. पार्थ म्हणतोय, आई, उगच्या उगच काही बोलू नकोस. त्यावर मालिनी काकू म्हणतात, सांगू तू काय काय उच्छाद मांडलास तू स्वयंपाकघरात. त्यावर मग पार्थ म्हणतो, चला चला चला, बाहेर जाऊ. या पुरणपोळ्या गुडीला दाखवायचे आहेत ना, गुडी उभा राहायची अजून, चला चला चला. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात, तेच सांगायला आले होते मी तुम्हाला दोघांना. बरं चला काव्या, अगं तुला काय चप वगैरे करून घ्यायचं असेल तर तू सुद्धा जा, पटकन करून ये जा. त्याबरोबर लगेचच आता काव्याही म्हणू लागते, आई, अहो पण गुडीची सगळी तयारी. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अग काव्या, विसरतेस की काय, मला दोन सुना आहे. मग माझ्या एका सुनेने इथे नैवेद्याची तयारी केली आणि माझ्या दुसऱ्या सुनेने आणि मुलाने छान तिकडे गुडीची सगळी तयारी केली. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आता तुला. त्याबरोबर काव्य लगेचच म्हणते, ठीक आहे, मग मी आलेच पटकन आवरून. आणि मग आता काव्या मस्त जाते, चप वगैरे करते आणि त्यानंतर काव्या परत बाहेर येते. आणि मग आता पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी सगळे मिळून छान गुढी उभारतात
आणि गुढीकडे आता दोघं चौघेही दोन्हीही जोडपे प्रार्थना करत असतात, आपलं आपलं आयुष्य, आपले आपले संसार सुखी होण्यासाठी. त्याचबरोबर आता काव्याही प्रार्थना करत असते की या घरामध्ये पुन्हा कुठलंच संकट नको येऊ देऊस देवा, घरामध्ये सुख समाधान शांती समृद्धी सगळं आनंदाने नांदू दे. तर मालिनी काकूसुद्धा प्रार्थना करतात की माझी चारही मुलं अशीच सुखात राहू देत. त्यानंतर मग आता स्वयंपाक बनवून झालेला असतो, गुढी उभारून झालेली असते, मग वेळ आलेली असते जेवायची. सगळे देशमुख आता छान जेवायला बसलेले असतात. आता लगेचच मालिनी काकू म्हणत असतात, आजच्या पुरणपोळ्या खूप खास आहे, कारण आज पुरणपोळ्या मी किंवा नंदिनीने नाही, तर आजच्या पुरणपोळ्या पार्थ आणि काव्याने मिळून बनवलेल्या आहे. त्यामुळे आज सगळ्यांनी पुरणपोळीचा छान आस्वाद घ्या आणि दोघांना छान मस्त पुरणपोळ्या कशा झाल्यात ते सांगा सुद्धा. काय त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो, काय बापरे दादाने पुरणपोळी केली आहे, एक मिनिट मी जरा माझा मोबाईल घेऊन आलो. त्याबरोबर मालिनी गोकू आणि विक्रम काका म्हणतात, अरे आता तुला मोबाईल कशाला हवाय. त्यावर जीवा म्हणतो, असं काय करताय आई बाबा, फार दादाने पुरणपोळ्या बनवल्यात, अँब्युलन्स बोलवायला लागली. तर तसं लगेचच सगळेजण मोठमोठ्याने हसतात. तर लगेचच मालिनी काकू म्हणतात, ए राहू दे आला मोठा शेफ, माहिती आहे असू दे. त्यानंतर मग सगळेजण हसतात आणि खाऊ लागतात. आता नंदिनी म्हणते, नाही मला नकोय जेवण, मी ठीक आहे. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात, अग असं काय करतेस नंदिनी, जेवण नको याला काय अर्थ आहे. नाही असं नाही, अग आज एवढा सण आहे, आज उपाशी नाही राहायचं, खाऊन घे बरं नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणते, नाही आई खरंच मला नको, मला भूक नाहीये, खरंच राहू द्या ना. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अगं नंदिनी असं काय करतेस, मी बघितलं ना तिकडे, तुला तुझ्या माहेरी पुरणपोळ्या किती आवडीने खातेस, तुला पुरणपोळी किती आवडते हे मला माहिती आहे, उगाचच्या उगाच नाही, कशाला म्हणतेस, ये पुरणपोळी खा. त्याबरोबर नंदिनी म्हणते, खरंच आई नको. मालिनी काकू म्हणतात, काय काही झालंय का, तुझ्या मनात काही आहे का. त्याबरोबर नंदिनी म्हणते, नाही आई असं खरंच काहीही नाहीये, आणि मनात काय असायचं काही नाही, खरंच नको पुरणपोळी नको मला, त्यात किती कॅलरीज असतात, फॅट असतं, स्पेशल काय बनवायचं हे सगळं काही कोणी ठरवलं नक्की, तुम्हाला सांगू का. असं म्हणत माने ताई म्हणतात, उंच घोडी ही फक्त संस्कृतीची नाही तर विचारांची सुद्धा उभारली गेली पाहिजे. आता माने ताईंच हे बोलणं काव्याला भरपूर आवडलेलं असतं. काव्य माननी ताईंच कौतुक करत म्हणते, क्या बात आहे आई, अहो किती छान बोललात तुम्ही, खरंच अगदी विचार करण्यासारखं. खरं सांगू का आई, आजच्या दिवसापासून आपण मात्र या सगळ्यांमध्ये बदल घडवायचा. मग आता पार्थ म्हणतो, नंदिनी अहो काय हो, तुम्ही केव्हापासून या सर्व गोष्टींची काळजी करायला लागलाय नव, यासारखंच काय तुम्ही सुद्धा हेल्थ कॉन्शियस वगैरे व्हायचं ठरवलंय की काय. नको ते बाबा फक्त त्या जीवालाच जमत, आपल्याला काही परवड पडणार नाही काय. त्यावर मग नंदिनी म्हणते, असं कसं पार्थ, जमायलाही लागेल आणि परवडायलाही हो. पार्थ म्हणतो म्हणजे. त्यावर नंदिनी म्हणते, असं काय करता, आता मी बारीक आहे म्हणून ठीक आहे, नाही तर. त्याबरोबर रम्या म्हणू लागते, नंदिनी अगं काय झालं, तू का नको म्हणतेस खायला, अगं गुढीपाडव्याचा सण म्हणजे सगळ्यांनी एकत्र आनंद साजरा करण्याचा, नवीन उत्साहाने उभं राहण्याचा, नवीन वर्षाचा सण, आणि तू म्हणतेस तुला खायला नको. काय झालंय, काही झालंय का तुझ्यामध्ये आणि जीवामध्ये, काही घडलंय का हे बघ, जर काही असेल ना तर आम्हाला सगळ्यांना अगदी निसंकोचपणे तू सांगू शकतेस. तसंही आपण सगळे तर फॅमिली आहोत ना. काय झालंय, तुला जीवा काही बोललाय का. त्यावर नंदिनी म्हणते, नाही ते काही बोलले नाहीत, हाच तर प्रॉब्लेम आहे. त्याबरोबर लगेचच सगळे विचारतात, म्हणजे. मग नंदिनी सांगू लागते की मी एवढी जाड होत चाललीय पुढे जाऊन, जर मी जीवाना सूट नाही झाले तर, आणि जीवानी मला सोडून दिलं तर. त्याबरोबर सगळे म्हणतात,
काय त्यावर नंदिनीम म्हणते, हो माझ्याकडे सध्या एक अशी केस आलीये. मालिनी गहकू म्हणतात, केस कसली केस? काय नंदिनी नेमक तुला म्हणायचंय ते सांग ब्र. मग नंदिनी सांगते, माझ्याकडे एक मुलगी आली आहे जी जाड झाली आहे म्हणून तिच्या नव्याने तिला सोडून दिले. बारीक हो आणि मगच परत ये वगैरे असं सांगितले. त्याबरोबर हे ऐकल्यावर मग मालिनी का खूप मोठमोठ्याने हसतात आणि म्हणत असतात, नंदिनी अगं कसलाही काय विचार करतेस तू? हे बघ असं काहीही होणार नाहीये. आणि जीवा काय तुला सोडतोय तो तुला कधी सोडणार वगैरे नाहीये. तू उगाचच्या उगाच मनामध्ये भलते चलते विचार आणणं पहिलं बंद कर ब्र. असं काही होणार नाहीये. त्याबरोबर नंदिनीला मालिनी काकू म्हणतात, तू आहेस तशीच खूप गोड आहेस, तू अशीच रा. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, नाही आहे तरी पण. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं मी सांगते ना, तुमचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा आहे. तुला हे असं उपाशी वगैरे राहण्याची काही गरज नाहीये. त्याबरोबर आता जीवासुद्धा नंदिनीस स्वतःच्या हाताने पूर्ण पोळी ताटामध्ये वाढून घेतो आणि म्हणत असतो, चकाचक बाई, अगं काहीही काय विचार करतेस तू? आणि हे बघ, तू जशी आहेस ना तशीच मला आवडतेस. तुला तुझ्यामध्ये काहीही बदल करण्याची गरज नाहीये. आणि माझी बायको आहे, मला जर वाटलं की तिच्यात बदल करायची गरज आहे तर मी स्वतः तुझ्याशी येऊन बोलेन ना. मला काय गरज आहे गप्प बसण्याची? मी सांगेन की तुला पण खरं बोलू का, मला वाटत नाही गरज तू बारीक वगैरे व्हाव. असं तू आहेस तशी छान आहेस. आता नंदिनीने जीवाच रात्री फोनवरच बोलणं ऐकलेलं असतं, जे नंदिनीच्या मनात राहून गेलेलं असतं. चुली जीवा ते त्याच्या फिटनेसबद्दल बोलत असतो, पण नंदिनीला वाटत असतं की जीवा माझ्याबद्दल बोलतो. तर इकडे आता काव्याही सुद्धा नंदिनीला म्हणते, नंदिनी ताई माझी ताई बेस्ट आहे, ती जशी अशी ग्रेट आहे. उगाचच्या उगाच तू काहीतरी नको ते करायला जाऊ नकोस. तुला फिट वगैरे होण्याची, बारीक वगैरे होण्याची काहीही गरज नाहीये. तू आहेस तशीच बेस्ट आहेस. त्यामुळे तू अशीच कायम रहा, हसत रहा, अशीच रहा, समजलं का? त्याबरोबर मग जीवा म्हणतो, नंदिनी यार आता बाद झालं ना, खा ना पूर्ण पोळी. आणि मग आता जीवा स्वतःच्या हाताने नंदिनीला पूर्ण पोळी भरवू लागतो. त्याबरोबर आता लगेचच रम्या म्हणते, चला अंत भला तो सब भला. त्याबरोबर सगळेच जण म्हणतात, हो हो अगदी बरोबर. मग रम्या म्हणू लागते, काय नंदिनी तू पण, तुला काय वाटलं आमचा जीवा तुला सोडून देईल की काय? असं कसं सोडून देईल? नाही, आमचा जीवा असा नाहीये. आता खरं तर रम्याही मनात म्हणत असते, खरंच तुला जीवाने सोडून दिलं ना तर बरंच होईल, म्हणजे तुझंही आयुष्य उद्धवस्त. आणि त्या काव्याला तर पार्थपासून मी वेगळं करणारच आहे, म्हणजे हिचेही आयुष्य व्यवस्थ, एकीचाही संसार सुख दुखाने होऊ द्यायचा नाहीये मला, आणि मी नाहीच होऊ देणार. तुम्हाला काय वाटतं? मी चांगलं बघते म्हणजे मी बदलली. तुम्ही खूप मोठी चूक करताय माझ्यावर विश्वास ठेवून. पण असं किती दिवस चालत हे सगळं ते बघूया. असं सगळं रम्या होनातल्या मनात म्हणत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.